रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. आज वारकरी सेवक या युट्यूब चॅनलमध्ये आपण भेटणार आहोत राजेंद्र शिंदे, एक प्रगतशील शेतकरी आणि शेती या व्यवसायाकडून एक शाश्वत व्यवसायाकडे वळालेले आणि त्यांच्या शेती व्यवसायाकडून नर्सरी या व्यवसायाच्या जीवन प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. खरं तर आपल्या यशाचं गूढ आज ते आपल्या सोबत शेअर करणार आहेत. तर नमस्कार. आपण या व्यवसायाकडे वळण्यापूर्वी आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडीशी, तुमच्या लहानपणीच्या जीवनाची माहिती आमच्या प्रेक्षकांना थोडीशी ऐकायला आवडेल. तुमचं लहानपण कुठं गेलं आणि शिक्षण कुठं झालं याबद्दलची जरा माहिती. माझं लहानपण एकंबी गावातच झालं. माझं पूर्ण शिक्षण मराठी शाळा आणि हायस्कूलचं शिक्षण एकंबी गावातच झालं. कॉलेजला मी कोरेगावला डीपी भोसले कॉलेजला होतो. त्याच्यानंतर ITIचं शिक्षण माझं झालं आणि मी 8-9 वर्ष सर्व्हिस केली कंपनीमधून. तर त्याच्यातून काय मन रमत नसल्यामुळं परत मी व्यवसायाकडे वळलो. व्यवसाय करत असताना थोडी तरकारीची आवड होती, भाजीपाल्याची. त्यामुळे तरकारी व्यवसाय केला. त्याच्यानंतर एक भाजीपाल्याचा पण व्यवसाय केला आणि त्याच्यानंतर एक लिंबुनीची बाग लावायची होती मला. लिंबुनीची बाग लावताना शिडलेस लिंबाची मी रोप आणले, त्यात 50 रुपये एक्स्ट्रा राहिले माझ्याकडे. मग आता ती अशीच मी ठेवली, कोण गिरायक मिळते का, तर माझ्याकडे ती रोप एक दोन करत अशी म्हणजे आपली सुरुवात जी झाली ही शेती गावामध्ये सुरुवात झाली आणि लहानपणापासून आपल्याला शेतीची आवड, छंद पहिल्यापासून शेती. म्हणजे आपल्या जो कुटुंबाच्या जो पार्श्वभूमी आहे शेतीची, म्हणजे शेतकरी कुटुंबाची ती कशी आहे? म्हणजे आता वडिलोपार्जित जमीन किती होती, नंतरच्या काळात तुम्ही काही वाढवली का, असं काय पूर्वीचा खडतर, कारण शेतकऱ्याचं जीवन हे खडतर जीवन प्रत्येक ठिकाणी संबोधलं जातं. तशा काय परिस्थितीतून वडिलांची काय पार्श्वभूमी मिळाली? माझी वडील माझे एक सर्व्हिसमन, रिटायर झाल्यानंतर ते शेतीच करत होते. माझी जेवढी प्रॉपर्टी सगळी वडिलांची प्रॉपर्टी. आता थोडेफार त्यात वाढवायची चालू आहे, तर ते झाल्यानंतर सांगितलं जाईल, पण अजून चालू आहे, प्रोसेस मध्ये आहे. बरोबर. म्हणजे शेतीची आवड नेमकी कधी लागली? म्हणजे कसं असते, आपण शिक्षण घेतो, कॉलेजला गेल्यानंतर कुठंतरी एक चांगली नोकरी करावी आणि चांगलं सेटल व्हावं. आत्ताच्या युवकांचा जर आपण विचार केला तर युवकांच्या डोक्यात एक असतं की उच्च शिक्षित व्हायचं, शहराकडे जायचं, नोकरी बघायची आणि सेटल व्हायचं. पण तुम्हाला कधी वाटलं की नाही, नोकरीपेक्षाही चांगलं सेटल शेतीमध्ये घेता येतं, असं तुम्हाला कधी वाटलं? तर मला पहिल्यापासून जर बघायला गेलं तर नोकरी हा विषय कधी आवडलेलाच नाही. मी अगदी अनुभव म्हणून थोडे वर्ष नोकरी केली, पण 8-8.5 तास कंपनीत असताना ते आवाज असे बसायचे की ते व्यवसायच म्हणजे नोकरीच नको वाटायची. ऑफिशियली वेगळे आणि कारखानदारीतली नोकरी वेगळे. त्यामुळे मला त्याच्यातून म्हणजे ते नको वाटायचं. त्यामुळे मला थोडं पहिल्यापासून आपण शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे थोडा छंद हा शेतीचा वाढत होता. मला तरकारी हे जास्त करण्याचा छंद होता. आता तुमच्या बोलण्यामध्ये आलं की शेतीची सुरुवात ज्यावेळी तुम्ही केली त्यावेळी तुम्हाला तरकारी या विषयामध्ये जास्त आवड होती. हो. मग सुरुवातीच्या काळामध्ये शेतीतली काय आव्हानं होती? म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आव्हानं प्रचंड असतात. म्हणजे दुष्काळ येतो, भरपूर रोग येतो, हो, सगळं. सुरुवातीला तुम्हाला अशी शेती करतानाची काही आव्हानं, जरी आपण जन्मजात शेतकरी असलो तरी सुद्धा एकदा ज्यावेळी शेतीत आपण जातो आणि तिथली आव्हानं असतात, ती तुम्हाला काय जाणवली आणि तुम्ही कशी पार केली? शेती सुरुवातीला शेतीचं सगळ्यात मोठं आव्हान जर असेल तर भांडवल. मेन शेतीचा जो पाया आहे तो भांडवलावर अवलंबून असतो. त्याच्यानंतर त्या ज्या क्षेत्रात आपल्याला उतरायचं आहे, टोमॅटो सुद्धा, वांगे सुद्धा, त्या क्षेत्रातला एक तर अभ्यास पाहिजे आपल्याला किंवा आपण लावतोय बाबा सरी कशी आले पाहिजे, रोप कुठले आले पाहिजेत, फवारणी कुठले आल्या पाहिजेत, मातीचा दर्जा काय आहे, या सगळ्या गोष्टी आल्याच त्याला अनुसरून. पण त्याचा अभ्यास करत मग असं थोडं करत की त्याच्यातनं परत मी फळबागेकडे थोडं वळायचा निर्णय घेतला. तर फळबागेचं एक वैशिष्ट्य होतं. तरकारीचं कसं असतं की प्रत्येक वेळेला सगळंच तुम्हाला चेंज करायचं असतं. एक पीक संपलं की ते जमीन, शेतीतलं पहिलं आव्हान असते कोणत्याही शेतकऱ्याचं, भांडवल. आणि मग तुम्ही ज्यावेळी शेती तरकारी करत होता, म्हणजे तरकारीची आव्हानं तर खूपच वेगळी असतात त्या काळातली, कारण तरकारी मार्केटिंगचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यावर अनेक प्रकारचे रोग असतात तरकारी भरपूर. मग तरकारी करत असताना आता आपण मुख्य प्रश्नाकडे येतोय की तुमच्या जीवनामध्ये अशी कोणती कलाटणी मिळाली की तुम्ही शेती व्यवसायामध्ये तरकारी या विषयाला बगल देऊन
नर्सरी या विषयाकडे आला? माझा विषय कसा आला, मी तरकारी करत असताना भाजीपाल्यामध्ये शेवगा मोडला जातो. मी सुरुवातीला शेवगा 2,500 झाड माझं शेवग्याचं लागलं होतं. वा. तर त्यात मला कसं झालं, शेवगा लावल्यानंतर थोडं म्हणजे तो पार्ट दोन्हीत पण मोडला जातो. एक फळामध्ये पण झाड असल्यामुळे फळात मोडला जातो आणि भाजी बनवण्याचं म्हटलं तर भाजीपाला तरकारीमध्ये मोडला जातो. पण त्याच वेळेला असं झालं की शेवग्याचं काही झाडाचं लाईफ हे जास्त नसतंय. लाईफ तुमचं किती शेवग्याचं 2 ते 3 वर्षाचं असतंय. 3 वर्षाच्या नंतर परत पर्याय काय तर ते झाडं काढणार करणं. त्यावेळेला मी काय केलं, शेवगा प्लस लिंबू धरलं. सीडलेस लिंबू त्यावेळेला थोडे त्याला ही जास्त होतं, फळ जास्त मोठं येतं, रोग कमी आहे आणि त्यामुळे ते चालेल असं अपेक्षित होतं. त्यामुळे मी लिंबाच्या बागेकडे वळलो. पण त्यावेळेला शेवगा संपला आणि लिंबू चालू झालं. पण त्यावेळेला ज्यावेळेला लिंबू मी लावलं, म्हणजे नर्सरीकडे वळण्याचा मुद्दा असा झाला की लिंबूची ज्यावेळेला रोपं आणली त्यावेळेला माझ्याकडे 50 रुपये एक्स्ट्रा आली होती, वाढती आली होती. त्यामुळे मी इथंच जागेवर मांडली आणि म्हणजे कोणाला असं म्हणलं बाबा रोप कोणाला पाहिजे असले तर लिंबाचे आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत. तर ते कोणी एक दोन नेत, तर मग म्हटले मग 2 लिंबाचे नुसते ठेवले तर थोडे आंब्याचे ठेवा, नारळाचे ठेवा. त्यातनं थोडा एक मार्ग म्हणजे लोकांनी मला दिला की तुम्ही की रोप मग हे तर त्याच्या जोडीला पर्याय ही ठेवा. म्हणजे असा व्यवसाय वाढत थोडं 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 करत असल्याचं एवढ्या मोठ्या स्वरूपात झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला खरं या व्यवसायाकडे लोकांनी आणलं 100% लोकांनी. तुम्ही त्या लोकांना श्रेय देता. हो, श्रेय 100% श्रेय लोकांचं. आता या व्यवसायामध्ये येत असताना सुद्धा काही महत्वाचे त्याच्यामध्ये आव्हान असतात. म्हणजे जसं शेतीला एक आव्हान होतं तुमच्या समोर की भांडवल, तसं आता हे मगाशी मी ज्यावेळी तुमच्या नर्सरीमध्ये आलो त्यावेळी तुमच्याकडे काही गिरायक आले आणि तुम्ही त्यांच्याशी ज्या गोष्टी त्यांना समजून सांगत होता त्यावेळी तुमचं त्यांच्याशी बोलणं होतं की नाही हे रोप एवढ्यालाच जातं, ते आम्हाला परवडत नाही. म्हणजे भांडवल ही पुन्हा एक नक्कीच मग एवढी मोठी नर्सरी उभी करत असताना तुम्ही याचं भांडवल निर्मिती कशी करते? भांडवल मी ह्यात मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे असं काय मी याच्यातलंच भांडवल फिरवत राहिलो. मी असं वेगळं कुठून काय त्याच्यासाठी मोठी म्हणजे काहीतरी बँक लोन किंवा याच्याकडून असा काही प्रकार मी केलेला नाही. आज माझी 50 रोपं कपली की त्याची 100 केली. 100 मी आणतानाच असा नाही आज 50 आणले ना, 50 रोपं माझी विक्री मी तिथं 75 खरेदी केली. मी 50 रोपात माझं मूळ भांडवल निघालं आणि वरची जी 25 आहेत हे माझं भांडवल फिरलं. असे टप्प्याटप्प्यानं 50 चे 75 करत अशी रोपं माझी वाढत गेली. आणि आज मी तिला माझ्याकडे नर्सरीत असं आहे की तुम्हाला करवंदापासून निवडुंगापासून ते पार तुम्हाला पाण्यातल्या कमळापासून सगळ्या प्रकारचे रोप उपलब्ध आहेत. जिथं दुनियेत कुठं काय मिळणार ते माझ्याकडे मिळणार. सुरुवातीला काही लिंबाच्या झाडापासून सुरू झालेली नर्सरी 50 लिंबाच्या. तुम्ही उल्लेख केला की कोणतंही झाड तुम्ही नाव सांगायचं आणि त्याची उपलब्धता होणारच. याच्यातली कोणती रोपं तुम्ही स्वतः क्रिएट करता असं काही आहे का की बाबा ही तुमच्याकडं तुमचे स्वतःचे उपज आहेत की हे रोपं तुमच्या नर्सरीमध्ये तयार झाली आणि बाहेरून तुम्ही काही रोपं इथं विक्रीसाठी आणतात? काय होतं, गार्डनिंग हा प्रकार हा संपूर्ण बाहेरूनच येतो. म्हणजे आपण पण बनवतो पण बऱ्यापैकी जवळजवळ गुलाब वगैरे आपल्याकडे त्याचे डोळा वगैरे मिळत नाही, तर ते कोणी साईडलाच मिळते. अशी काही रोपं आहे ते बाहेरूनच मागवावे लागतात. बरोबर. जे आपल्याकडे मदर काडी जे आपण म्हणतो मदर प्लांट ते नसतील ते बाहेरून रोपं मागवावे लागतात. रोपं तयार करण्याची भूमिका ही इथं फार कमी आहे, परंतु गिरायकाला एक शाश्वत रोप देण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घेता? म्हणजे आता इथं सगळ्यात मोठं गिरायक आल्यानंतर त्याचा पहिला तुम्हाला प्रश्न असणार आहे की या रोपाची गॅरंटी काय? गॅरंटी आजकालचं जग हे गॅरंटीवर चालतं. म्हणजे गॅरंटी कशाचीच नाही खरं पण गॅरंटीवर जग चालतं. म्हणजे माझ्यासारखं जर तुमच्याकडे एखादं गिरायक आलं तर ते विचारणार की हे रोप आहे मग याची गॅरंटी काय? मग याच्यासाठी तुम्ही नेमकी काळजी काय घेता? याचं काय झालंय, आता आंबा एक गृहीत धरून चला आपल्याकडे हा आंबा आहे. आंब्याची आपल्याकडे मदर प्लांट आहेत आपल्याकडे. वा. म्हणजे आपल्याकडे ज्या वेळेला सीझनला कस्टमर येतो त्यावेळेला लोकांना समोर झाडं बघायला मिळतात, फळ बघायला मिळतं की या झाडाची ही मदर काडी. म्हणजे तुम्हाला तिथंच तुम्हाला 100% तुम्हाला विश्वास पडतो आणि तुमच्या डोळ्यासमोर त्याचं फळ पण बघायला मिळतं. आणि ज्या वेळेला पाड लागतो आंब्याला आणि त्यावेळेला डायरेक्ट शेतकऱ्यांना तो पाड खायला मिळाला की जास्त त्याला सांगावं लागत नाही. सगळ्यात मात्र लाईव्ह डेमो साठी आपल्याकडे झाड आहे. त्याच्यामुळे सगळ्यात विश्वासार्हता ते, त्याच्यामुळे गिरायकाला विश्वासार्हता द्यायला सोपं जातं. असा काही प्रसंग निर्माण झाला का की अरे अरे नको आपली शेतीच बरी होती, कशाला ह्या व्यवसायात पडलो, असं कधी वाटलं का? कधीच नाही. उलटे मला ह्यात अजून व्यवसाय किती वाढवता येईल ह्याचं एक वैशिष्ट्य महाराज असं आहे, एक शेतीचं जेव्हापर्यंत तुमच्याच विश्वासार्हता आहे गिरायकाची
हा धंदा असा आहे की हा एखाद्या दारूवाल्याच्या धंद्यासारखा आहे. तुम्ही कुठेही टाका, फक्त लोकांचा तुमचा विश्वास पाहिजे, लोक तुम्हाला हुडकत येणार. अरे वा. की तुम्ही कुठेही दारू आणा, तिथं लोक जातील. तसं आहे, तुमची खात्री असेल, लोकांची विश्वासार्थ असेल, आणि ह्यात सगळ्यात महत्वाचा विषय येतो की ही तुमची मौत पब्लिसिटी पाहिजे. तुमची जाहिरात पाहिजे, हा धंदा नाही चालत. आज तुम्ही 4 झाडं नेलेत, तुम्ही 10 ठिकाणी म्हणताय मी एकांब्यातनं रोप आणली, श्रुतिका नर्सरीतनं रोप आणले, मला खात्रीची रोपं मिळाली. ही जी मौत पब्लिसिटी आहे ही मला जास्त फायदेशीर पडली आणि लोकांची विश्वासार्हता त्याच्यातच मला मिळाली. म्हणून तुम्हाला मी दारूचं उदाहरण दिलं. दारूचा अड्डा कुठेही असू द्या, माणसं तिथं तसं हे नर्सरी विश्वास आहे. माणसं हुडकत. आता माझे गेल्या वर्षी कुवेतला सुद्धा रोपं गेलेत. अरे वा. 5 रोपं कुवेतला नेले. छान. सिंधुदुर्ग व्यक्ती आहे त्यांनी, आणि सगळ्यात म्हणजे रोपं लहान नेले पण तिथं ते सक्सेस झाले. वा. आता पुढचा प्रश्न असा आहे, अनेक जे प्रेक्षक आहेत आपले वारकरी सेवक युट्यूब चॅनलचे, या प्रेक्षकांना जर तुमच्या नर्सरीला भेट द्यायची असेल आणि त्यांना प्रश्न पडला असेल की अमुक एखादं रोप मिळेल का, तर समजा ते उपलब्ध नसतं किंवा असतं, असा कधी प्रसंग येतो का की बाबा नाही तुम्ही आलात पण हे रोप माझ्याकडे नाही, आणि आजच्या तारखेला किती प्रकारची रोप आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत? असं मी कुठल्याही माझ्याकडे रोप उपलब्ध होत नाही असं होतच नाही, पण नसेल तर मी 4-8 दिवसात कुठूनही काही करून त्याच व्यक्तीला मी ते रोप उपलब्ध करून देतो. पण ते पण रोप खात्रीशीरच. जोपर्यंत माझी खात्री पडत नाही तोपर्यंत मी तुम्हाला रोप पण देणार नाही. आणि आमचं एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही रोप देतो तर नुसतं रोप देत नाही आम्ही. माझी जबाबदारी तिथं संपत नाही की तुम्हाला फळ त्या हार्वेस्टिंगला येत नाही तोपर्यंतची जबाबदारी माझी राहते. का तर त्याला फळ येतोपर्यंत 100% मार्गदर्शन करण्याची आपली जबाबदारी आहे. का तर तुम्ही मला पैसे दिलेले असतात. तुमचा माझ्याकडे रोपाकडे किंवा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विश्वासार्थ आहे. त्यामुळे ते विश्वासाला पात्र राहणं ही माझी जबाबदारी आहे. आता आपल्या रोपवाटिकेमध्ये फुलांचे किती प्रकार आहेत आणि फळांचे किती प्रकार आहेत? तसं काय सांगता येणार. टोटल सगळ्या प्रकारचे माझ्याकडे गार्डनिंग सगळं आहे. फळामध्ये कुठलं नाही असं नाही. टोटल सगळं अगदी पाहिजे ते करवंदापासून आणि निवडुंगापासून. काश्मीरमध्ये पिकत असलेलं सफरचंद सुद्धा आहे माझ्याकडे. ते पण तुमच्याकडे मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचा सफरचंदचा तुम्ही विषय काढून सांगू, सगळ्यात आज माझा सेल 2 वर्षात असेल तर सफरचंदचा सगळ्यात मोठा आहे. अरे वा. हा. आणि सगळ्यात महत्वाची आर्ली व्हरायटी. बर. 1 ते 1.5 वर्ष सफरचंद चालू होते. आणि कलर त्या जी तुमचे हिमाचल किंवा जम्मू काश्मीर त्याच्यापेक्षा ह्याची क्वालिटी 1 नंबर आहे आणि फ्रेश खायला मिळते. प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की ही जी मुलाखत आहे ही कोणत्याही प्रकारची पेड मुलाखत नाही. वारकरी सेवक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावाकडची सकाळ हे जे आपण एक माध्यम केलेलं आहे तयार, म्हणजे गावाकडच्या लोकांना सुद्धा आणि शहराकडच्या लोकांना सुद्धा समजावं की आजची गावं कशी आहेत, समृद्ध आहेत, दरिद्री आहेत, एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेले आहेत, हे लोकांच्यापर्यंत पोचावं यासाठी आपण हे एपिसोड करत असतो. आणि त्यामुळं याच माध्यमातून एकंबे परिसरामध्ये असलेली ही शिंदे सरांची जी नर्सरी आहे या नर्सरीला आपण भेट द्यायला इथं आलोय. एकच मिनिट, मला अजून एक मुद्दा मला मांडायचा का तर माझ्या ह्या अभ्यासाचा किंवा माझ्या सगळ्या शेतीचा विचार करून मला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मी तिकडे येणारच होतो. तर त्या मुद्द्याकडे मी येणारच होतो की अनेक प्रकारची झाडं ही योग्य पद्धतीनं अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचवली आणि त्या माध्यमातून तुम्हाला शासनाचे कोणते पुरस्कार मिळाले याविषयी माझ्याकडे आता शासनाचे बघितले तर टोटल 12 म्हणजे सगळे मिळून 12 पुरस्कार आहेत. त्यातलं माझ्याकडे महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आहे. ग्लोबल कृषी अवॉर्ड धन्वंतरीचा मिळालेला आहे. परत वेगवेगळ्या पीक स्पर्धेतले माझे वेगळे आहेत. लोणंदला मला 6-7 पुरस्कार लोणंदचेच आहेत मला. अरे वा. ते पण शासनाच्या जिल्हा परिषदेचेच माध्यमातून. परत यशवी अॅग्रोचे ते पण ह्याला इंदापूरला काय मिळालेले आहेत, काय बारामतीत मिळालेले आहेत, असे पुरस्कार भरपूर आहेत. छान. आता थोडस आपण झाडाच्या निगा कशा राखायच्या या विषयाबद्दल समजून, कारण कसं असते बऱ्याचदा माणसांना झाडं लावायची इच्छा असते. आता पावसाळा सुरू आहे, अनेक लोकांना असं वाटतं की आपण झाड लावलं पाहिजे. झाड घेऊनही जातात लोक, लावतातही, पण पुन्हा 1 महिन्या 1.5 महिन्यानंतर ते रोप फक्त तिथं खड्डा राहिला असतो. नेमकं त्या व्यक्तीकडून शेतकऱ्याकडून काय चुका होतात की ते झाड जगत नाही? काय होतं, मूळ मुद्दा तर आपल्याला झाड कुठं लावायचे ह्याची जागा फिक्स झाली पाहिजे. कुठल्या प्रकारचं झाड लावतोय ते पण पूर्वनियोजित पाहिजे तुमचं. फक्त झाड का लावताना काय काय ठिकाणी तुम्हाला केरळा वगैरे साईडचे आंध्राचे लोक येतात की भरमसाठ मीठ वापरा सांगतात, पण मीठ जिथं आपण वापरतो स्लो पॉइझन आहे.
जे आता तुम्ही म्हणताय खड्डे मोकळेच असतात परतचे काही दिवसांमध्ये खड्डे, त्याला कारण नसते. हे झाडाला कधीही मुळाला मीठच द्यायचं नसतंय. पहिली शेती मिठाव चालत हा सगळ्यात प्रेक्षकांनी इकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे की आजपर्यंत आपण ऐकत आलोय की वाळवी घालवायची असेल तर मीठ झाड वापरा. लावताना थोडस मीठ टाका. आता इथं एक महत्वाचा मुद्दा शिंदे साहेब मांडतायत की झाडाच्या खाली मीठ नाही टाकलं पाहिजे. मीठ त्यांनी नाही काय टाकलं होतं नेमकं आमच्या प्रेक्षकांना कसं असतं, मिठानं आपण घेताना सुद्धा मीठ किती चवीपुरतं घेतलं जातं, पण झाडाला मिठाची गरज नाही. तुम्ही सेंद्रिय खत वापरा, फॉस्फेट वापरा, सुपर फॉस्फेट वापरा, पण जेणेकरून तुम्हाला सेंद्रिय खत वापरायचं, शेणखत असू द्या, गांडूळ खत असू द्या, कंपोस्ट खत असू द्या, ते वापरा. फार तर तुम्हाला त्या जर हुमणी वाळवीच्या वेळ तर तुम्हाला केमिकल आहेत किंवा थायमेट आहे, फॉलिडॉल पावडर आहेत, म्हणजे असे वेगवेगळ्या पावडर वापरू शकता, पण मिठाची गरज नसते त्याला. हा म्हणजे शेतकऱ्यांची पहिली चूक होते, तो झाड उगवण्यानंतर तिथं एक म्हणजे इवले स्वरूप लावेले द्वारे त्याचा वेलुकाला गगनावर असं होण्यापूर्वीच तिथं फक्त खड्डा राहतो. हो, त्याचं मूळ कारण आहे मीठ. की शेतकऱ्याची पहिली निगा चुकते की तो शेतकरी झाड लावताना तिथं मीठ वापरत नाही. आणखीन काय चुका होत असतात की बाबा तुम्ही हे झाड नेलं आणि ते उगवत, म्हणजे त्या गोष्टी कोणत्या असतात ज्याने ते झाड जगत नाही? नाही, शक्यतो काय होतं, झाड हे मरत नाही. तुम्ही वेळेत पाणी दिलं, खत सुद्धा एक झाड सोडून एक अर्धा फूट पाऊण फूट असं लांबून खत द्यायचं असतं. बऱ्याचशा ठिकाणी आपण काय करतो, ते लोक खत फोडातच घातलं जातं. बऱ्याचशा ठिकाणी आता माझ्याकडे आता गाव नाही सांगत, एक क्लायंट आहेत, त्यांना एक जणांनी सांगितलं मीठ वापरा, तर त्यांनी मीठ किती वापरावं, जास्तीत जास्त 100 एक झाड असेल, 100च्या आतच हा, त्यांनी 7 फुटी मीठ घातलं. अरे बापरे. आणि मला फोन आला, अहो म्हणले असं असं झालंय. मग त्यांनी ती पोती पण अहो म्हणले बघा तुम्ही सांगितलं तर मीठ घालू नका, आमच्यातलं आता वयस्कर होते, ते सांगितले काय त्या नर्सरीवालेच ऐकता तुम्ही, मीठ घाला, मिठानं हुमणी वाळवी होणार नाही. त्यांनी घातली, सगळे झाडं गेल्यानंतर मला फोन, अहो म्हणलं मीठ कशाला, मी तुम्हाला अहो म्हणले तुमचं आम्हाला तुमचं खोटं वाटलं, आम्हाला सांगितलं त्यांनी मीठ घाला. म्हणलं तुम्हाला समोरच फरक कळाला, मी सांगायची गरज नाही. मिठाचे परिणाम न घालता झाडं कशी होती, आणि आता घातल्यानंतर तुम्हीच अनुभवताय. नाही म्हणले राव चुकी झाली माझी, मीठ घालायला नाही पाहिजे. आणि आणखी काय काळजी घेतली पाहिजे की ते झाड लावल्यानंतर ते आलं पाहिजे? म्हणजे आता कसं आहे, अनेक 100 झाडांमध्ये एक 10-15 झाडं जाणं हे स्वाभाविक आहे, परंतु 100 झाडं लावली तर त्याच्यातली 85-80 झाडं तरी जगली पाहिजे. याच्यासाठी शेतकऱ्यांनी अगदी काय काळजी, आता समजा आपण या आंब्याचं उदाहरण घेऊ. समजा आंबा हे कलमी आंबा आहे, म्हणजे हे त्याच्यावर कलम करून लावलेलं झाड असते. बरोबर. समजा त्याच्यामध्ये केशर असेल, हापूस असेल, रत्न अनेक देवगड, अनेक व्हरायटी असतात. मग त्या झाडांची निगा, आता या आंब्याची निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? काय होतं, एक तर मूळ मुद्दा लागवडीचा विषय आपला झाला की त्याच्यानंतर पाणी वेळेत आलं पाहिजे. त्याला आळवणी असू द्या किंवा ड्रेंचिंग असू द्या किंवा खत घालण्याचा प्रकार आहे, तो झाड सोडून त्याच्या लांबून आला पाहिजे, तर डायरेक्ट खोडात खत गेलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुमचे जशी जशी झाडाची कॅनॉपी वाढत जाईल तसं पाणी पण त्याला मागमागे सरकलं, म्हणजे देताना जाळी मागमागे सरकवत घेतली पाहिजे. खत सुद्धा त्याला तंतू मुळाला गेला पाहिजे. बरीचशी लोक खोडातच खत घालतात, पाणी हे खोडातच दिलं जातं. खोडात पाणी दिल्यामुळं काय कळायला कसं होतं की रोग वर चढतं त्याच्यातून. हा, लिंबूनी असू द्या किंवा आंबाचं, ह्याला पाण्याला कॅनॉपीला पाणी गेलं पाहिजे, डायरेक्ट खोडाला पाणी नाही गेलं पाहिजे. खत सुद्धा बाहेरून गेले पाहिजे, कॅनॉपीलाच गेले पाहिजेत. या झाडांना कसं होतं, आणि आंब्यासारखं पीक आहे, त्याला ठराविक बोर्डो पेस्ट लावणं किंवा हे असं ठराविक आहे ते, आणि कुठलंही झाड असलं तर शक्यतो त्याला मुळीला ताकद जास्त देणं गरजेचं आहे. आपण बऱ्यापैकी फवारणी काढतो, पण फवारणीत काय असतं, आपण औषधाचं काय प्रमाण आपल्याला व्यस्त होतच. मग त्याचा जर थोडा ओव्हरडोस झाला तर मग कॉर्चिंग घेणं किंवा एखादं तणनाशक, कुठलं तणनाशक आलं पाहिजे. तुम्ही जर ग्लायशर सारखा मला त्याला काय होत नाही, 2,4-D आले तर बऱ्यापैकी झाड त्याचा गॅस तयार होतो, झाड जाण्याची शक्यता जास्त असते. तर त्याला अशी वेगवेगळी कारणं भरपूर आहे झाड जाण्याची. चर्चा करत होतो की झाडांची निगा कशी घेतली पाहिजे. नेमकं शेतकऱ्यांच्याकडून ज्यावेळी आपण झाड घेऊन जातो त्यावेळी त्या झाडाला जिवंत ठेवण्यासाठी शेतकरी अपयशी ठरतात. नेमक्या शेतकऱ्यांच्याकडून काय चुका घडत असतात? म्हणजे आता आपली चर्चा झाली होती की मीठ गरजच नाहीये झाडाला, त्यावेळी शेतकरी अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने मीठ वगैरे घालतात. याच्या व्यतिरिक्त आणखीन शेतकऱ्यांनी काय निगा घेतली राखली पाहिजे झाडांची? काय होतं, झाड लागवडीपासूनच मुळात सुरुवात होते झाडाची निगा राखण्याची. एक तर आपण मीठ तर आलं नाही पाहिजे, पण दुसरी गोष्ट त्याला पिशवी व्यवस्थित फाडली गेली पाहिजे लावताना, ते व्यवस्थित लावलं पाहिजे. परत दुसरी गोष्ट, त्याला माती ज्यावेळेला आपण बाजूने खत टाकून लावतो माती, ती माती चांगली तुडवली गेली पाहिजे. झाड लावल्यानंतर बाजूची माती व्यवस्थित तुडवली गेली पाहिजे. पाणी भरपूर घातलं पाहिजे झाडाला.
त्यामुळे झाड जाण्याची शक्यतो काय येत नाही. पण ज्यावेळेला आपण खत लावतो त्यावेळेला थायमेट म्हणा किंवा BSC फॉल्युडा पावडर किंवा क्लोरोचं पाणी वगैरे त्या खड्ड्यात घातल्यानंतर होमणी वाळवीचा प्रादुर्भाव काय होण्याचा विषय येत नाही. बरोबर आहे. आता कावी आपल्या आता जी नर्सरी आहे या नर्सरीची व्याप्ती किती आहे, म्हणजे ही नर्सरी किती क्षेत्रामध्ये विभागलेली आहे? आता नर्सरी आपलं टोटल सगळं क्षेत्र आहे 1 एकर 4 गुंठ. त्यात आता क्षेत्र आपण असं काय मोजलं नाही, पण आपलं क्षेत्र आता टोटल संपूर्ण नर्सरीसाठीच वापरायसाठी आपण केलेलं आहे. तर ह्यात लाईव्ह डेमोसाठी झाडं असतील किंवा विक्रीची झाडं असतील असं मिळून आपण संपूर्ण क्षेत्र म्हणून 1 एकर 4 गुंठ्यामध्ये तयार आहे आपल्या. किती प्रकारची रोपं आता तुमच्या नर्सरीमध्ये आहे? आता या प्रकार सांगताच येणार नाही, तेवढे प्रकार आहेत. त्यात आपलं गार्डनिंग मध्ये वेगळे आहेत, फुलामध्ये वेगळे आहेत आणि फळामधले वेगळे आहेत. इनडोर आउटडोर हे आणखीन वेगवेगळे प्रकार आहेत त्यात. किती प्रकारची फुलझाडं, म्हणजे शेतकऱ्याला जर समजा अमुक एका प्रकारचं झाड पाहिजे फुलांचं, अशी किती फुलझाड आहेत, किती म्हणजे गुलाब भरपूर. गुलाब सोडून अशी भरपूर. किती आहेत? आणि गुलाब आहेत, रातराणी आहेत, पारिजात आहेत, कृष्णकमळ आहेत, तगर आहेत, आनंद आहेत, कृष्णकमळ आहेत, परत मोगरा, म्हणजे असे भरपूर व्हरायटी आहेत. म्हणजे तुम्ही फक्त सांगायचं नाव कस्टमरला सांगायचं. हा की हे ते हे नाही झाड होणारच पाहिजे, नाही. किती तुमच्याकडे झाड हो उपलब्ध अगदी आहेत? पाहिजे ते. आणि फळझाडांच्या मध्ये अगदी सोनचाफ्याचे सुद्धा सगळ्या प्रकार, हिरवा पिवळा पांढरा सगळ्या प्रकारचे व्हरायटी येणार. एक प्रश्न असा आहे, आणि सामान्य शेतकऱ्यांना पडतो किंवा सामान्य ग्राहकाला पडतो, झाड चांगलं आहे हे कसं ओळखायचं? झाड हे चांगलं आहे त्याच्या बुंद्यावरून आणि पानावरून ओळखलं जातं. म्हणजे पानाचं तेज आणि झाडाचा बुंदा हा. हे झाडाचं निरोगी आहे कसं आहे ते संपूर्ण लक्षात येतं. आता तुम्ही मगाशी एक वाक्य बोलला की झाड दिलं तिथं माझी जबाबदारी संपत नाही. हो बरोबर आहे ना. मग विक्री पश्चात तुम्ही त्या ग्राहकाला नेमकं काय मार्गदर्शन करता, काय सेवा देता? म्हणजे विक्री पश्चात नाही, आम्ही झाड दिल्यापासून हार्वेस्टिंगला येत तोपर्यंत झाडाचा निगा किंवा मेंटेनन्स किंवा कटिंग कसे झाले पाहिजे की इथपर्यंत तुम्हाला फळ हार्वेस्टिंगला येतोपर्यंतची जबाबदारी आमची. त्याच्यानंतर पण काय वेळेला कसं असतं, आंबा आहे, झाड बिरडणे किंवा हे असे जे किरकोळ असतात प्रकार, मग याच्यावर आपण माहिती देतच असतो. बाबा झाड बिरडलंय, काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी माहिती देतोच. ह्या व्यवसायाकडे पाहत असताना आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल, की काय तरुण पिढीनं शेती करावी, नर्सरी करावी का आणखीन काय करावं? हा व्यवसाय असा आहे की तुम्ही शेती करत नर्सरी व्यवसाय करू शकता. आता आपल्या इथं गावात सुद्धा आहेत की काही शेतकरी असे आहेत की त्यांनी स्वतःची शेती बघत ऊस व्यवसायाकडे वळले, म्हणजे ऊस रोप वाटेल त्याच्यावर तुमचा व्यवसाय चालतो, प्लस तुमच्या शेतीवर पण लक्ष राहतं. म्हणजे याच्यासाठी काय वेगळं काय करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ह्यात तुम्हाला कुठं फर्निचर किंवा कुठं मोक्याची जागा पाहिजे असं कुठं नाही प्रकार. फक्त ह्यात हात मातीनं भरणे आणि कपडे मातीनं भरणे एवढंच सांभाळलं की सगळं आलं. म्हणजे माझ्यासारखी पांढरे कपडे घालून चालणार नाही, तुम्हाला या व्यवसायामध्ये नाही उभं राहता येणार नाही. नाही. यात स्वतःच तुम्ही काळजीपूर्वक काळजी घेणार स्वतःच पाहिजे. मित्रांनो, मी मगाशी आलेल्या पाहिलं की ज्यावेळी या नर्सरीमध्ये आलतो त्यावेळी काही ग्राहक इथं झाडे न्यायला आलते, त्यावेळी खऱ्या अर्थानं या नर्सरीचा मालक कोण का नर्सरीमध्ये काम करणारा व्यक्ती कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असता. असा वेश असल्याशिवाय हे काम, ही नर्सरी तुम्हाला चालवता येणार नाही, असा संदेश तुम्हाला या निमित्ताने द्यायचा आहे. अल्पभूधारक शेतकरी समजा आहे एखादा 1 एकराचा, आपण तुम्ही इथं उल्लेख केला की 1 एकराच्या शेतीमध्येच तुम्ही हे आता सध्या करताय. मग एखादा अल्पभूधारक शेतकरी जर या व्यवसायामध्ये पडला तर त्याच्या समोर काय अडचणी असतील आणि त्यांना ही सगळी माहिती कशी मिळवायची? काय होतं, सगळ्यात महत्वाचं अल्पभूधारक शेतकऱ्यांच्यासाठी तर मी एवढं सांगेन की तुम्ही इतर पिकाकडे ऊस म्हणा किंवा इतर पिकाकडे वळताय, त्याच्याऐवजी जर 1 एकर मध्ये तुम्ही फळबागेत उतारला, एक ग्रे दोनचा तो आंबा लावलाय किंवा नारळ लावलाय, लिंबुनी लावले, तर ज्यावेळेला तुम्ही आंबा लावता की मधला जो पेस 9-10 फुटाचा राहतो, त्यात तुम्ही 3-4 वर्ष तरकारी किंवा कुठलंही तुम्ही पीक घेऊ शकताय. म्हणजे मूळ पीक तुमचं बाजूला राहतं. एक तर दुसरी गोष्ट, फळबागेचा वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, एकदाच घालवायचे आहेत. नांगरट असू द्या, काय असू द्या, झाडं लावायची, एकदा झाड लावलं की तुम्हाला ते कमी किंवा 10-20 वर्ष काय प्रॉब्लेम देत नाही. या प्रश्नावर मला तुम्हाला थांबवायचे. आता तुम्ही म्हटलं की झाड लावायचं वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण असे मी शेतकरी पाहिलेले आहेत की अरे हे झाड काढा रे, हे झाड आपल्या पिकाला वचप करते म्हणून अनेक बांधावरची झाडं निघून गेली, आणि आता तुम्ही म्हणताय की झाड लावा आणि मग शेती करा. तुम्ही चांगला माझ्यापासून मुद्दा मांडला. एक तुम्हाला आता ह्यात खरी गेम सांगतो. ज्या वेळेला मी शेवग्याची बाग लावली
म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग माणसांचं कसं आहे आणि त्याला संदर्भ कुठला कसा लावला जातो. का कसं निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे कसं असतं की तुम्ही कुठंतरी ऐकलं असतं, अरे दारात शेवग्याचं झाड नाही पाहिजे, घराच्या बाजूला केळीचं झाड नाही पाहिजे. ही जी अंधश्रद्धा आहे, शेवगे त्याला शास्त्रीय कारण वेगळे आहेत. हा शेवग्याचं झाड का नसावं हा ह्याला कारण आहे आणि ती उदाहरणं मी तुम्हाला पटवून देईन. का असावं आणि का नसावं. असावं यासाठी तुम्हाला सांगितलं, शेवगा हा आयुर्वेदानं सगळ्यात श्रेष्ठ झाड आहे. वा तुमचे शेंग कॅल्शियम देते. पेअरलेसला तुम्ही शेंग डॉक्टर आवर्जून सांगतात का त्याचे भाजीपाल्या तर तुम्ही पाल्याचं सुद्धा डोळ्यात म्हणजे पाहिजे एवढं तुम्हाला मोरंगा पूड सुद्धा मग अशी विकत मिळते शेवग्याच्या पानांची पूड. हे आयुर्वेदिक झालं किंवा त्याचे फायदे झाले. आता दुसरा आता तोटा सांगतो का लाव नाही ह्याचे पण कारण आहेत त्याला. पहिली लोक आता मोबाईल मध्ये मुलं घुसलेली असतात त्यामुळे तो पार्ट संपला आहे. आपल्या ज्या वेळेला काळात होतो त्यावेळेला आपल्याकडे सूर पारंब्या हा प्रकार जास्त चालायचा. बरोबर. त्यावेळेचा कालावधी जर तुम्ही डोळ्यापुढे आणा की त्यावेळेला किती मुलांच्या हात गळ्यात बांधलेले असायचे. का तर शेवगाचं झाड डिसार असतं, वर चढलं की मोडल आणि हातपाय मोडतील तो पडणार म्हणून पडणार. मग त्याला खरं कारण हे की शेवगाचं झाड दारात नसावं. म्हणजे त्या झाडाच्या फांद्या कमकुवत असते त्या मोडत्यात. त्या झाडावर लहान मोड चढली तर पडतात, पडणार हातपाय मोडणार. त्याच्यातून अंधश्रद्धा निर्माण झाली की शेवग्याचं झाड दारात दारात नाही राहिलं पाहिजे. या शास्त्राने सुद्धा सिद्ध केलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा ते मान्य करावं लागेल. त्यावेळेचा कालावधी आणि आताचा कालावधी खूप फरक पडला. आता झाडाकडे जातच नाही. मी आता पुढे जाताना आपण प्रश्न असा माझा आहे की या व्यवसायामध्ये नवीन माणसांनी ज्यावेळी तो पडतो त्यावेळी किती टक्के नफ्यावर, आता कसं आहे कुठलाही व्यवसाय हा नफ्याशिवाय चालतच नाही, मग किती टक्के नफा याच्यामध्ये आहे? तसं जर बघायला फळबागेसारखा नफा कशातच नाही. का तर तुम्ही एकदाच ह्यात गुंतवणूक केलेली आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला नांगरेट किंवा बियाणं वगैरे असं काही आणायचं नाही. मी समजा एक नैसर्गिक आपत्तीला एखाद्या वेळेला मोहरा आला ना, एक आंब्याचं एक उदाहरण घेऊन चालूया, आला पण तेव्हा 1 वर्षापुरता असेल. तुम्हाला त्यात वेगळं काय झाड परत लावायचं नाही किंवा त्यासाठी वेगळं काय करायचं, पण पुढल्या वर्षी तुम्हाला त्या झाडात नक्कीच उत्पन्न मिळणार आहे ना. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काय करावं. तुम्ही जर इतर पिकाकडे वळला, आलं असू द्या, आलं लावलं की यंदा जर लागलं की तुम्हाला टोटल सगळं चेंज करावं लागतं. काढून विक्री करा, परत नांगरट करायची, परत त्याच्यावर दुसरं पीक घ्यावंच लागेल. तसं यात तसं नाही ना. या व्यवसायाकडं काम करत असताना आता आम्हाला राजेंद्र शिंदे समजून घ्यायचे. राजेंद्र शिंदे स्वतः काय आहेत, स्वतः समाजासाठी आणि आपल्या एकूणच जो परिसर आहे त्या भागातल्या लोकांसाठी राजेंद्र शिंदे यांची ओळख काय आहे, काय करतात ते लोकांसाठी? लोकांच्यासाठी काय करण्याचा मला निसर्गासाठी करण्यात जास्त छंद असतो. कसं असतंय, निसर्गाशी आपण जोडलो गेलेलं आहे की इतकं जोडलेलं आहे की मला काय काय स्वप्न वेगवेगळी पडत असतील कशाची पण मला ह्या झाडांच्या व्यतिरिक्त डोक्यात काही विषय नसतो. मला स्वप्न जरी पडली तर कुठं काय वेगळं काय दिसतंय का हेच प्रकार असतो माझ्या डोळ्यापुढे. आणि झाड म्हणजे माझं म्हणजे सर्वस्व आहे. आणि दुसरी गोष्ट अशी महाराज की तुम्ही ज्या वेळेला शेतात जाता किंवा बागेच्या कडेने फिरता तुम्हाला सांगावं लागत नाही काय करायचंय, ते झाडच तुम्हाला सांगतंय. इथं कीड पडली या, इथं बेरोड लागलाय झाडाला, इथं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बांधाने जरी फिरत असला तर ते निसर्ग तुमच्याशी बोलत असो कुठं काय झालं नाही. शेती व्यवसायाकडून नर्सरी व्यवसायाकडे करता, म्हणजे आता शेती तर तुमची आहे, शेती तुम्ही करताच, पण आता तुमचा जास्त ओढा जो येतो नर्सरी व्यवसायाकडेच आहे. ज्यावेळी या नर्सरी व्यवसायाची व्याप्ती वाढत होती त्यावेळी कुटुंबाकडून नेमका प्रतिसाद काय आला? अरे कशाला हे असं, म्हणजे कसं असतंय नवीन व्यवसायाकडे वळत असताना आपले जे काही पूर्वज असतात, आपले त्याच्या अगोदरचा त्यांचा जो काय अनुभव असतो ते आपल्याला सांगत असतात कुठं काहीतरी नवीन करतो. मग कुटुंब नेमकं तुमच्या पाठीशी कसं उभं राहिलं? नाही, यात कसं झालं, मला कुटुंबाकडून कधी विरोध आलाच नाही. कसं होतं की सगळ्यांना माहित होतं की मला झाडांचे छंद आहे, मी पाहिजे तिथं गेलो तर तिथून झाडच आणायचं. अरे वा. त्यामुळे सगळ्यांना माहित होतं की हे छंदच आहे, यांना सांगून काय उपयोग नाही. तर मला घरातून कधी ह्या व्यवसायाला विरोध झालाच नाही की जेणेकरून आता लोक जोडले गेले, 4 पैसे मिळत गेले, त्यामुळे लोकांना म्हणजे घरून कुठं मला या व्यवसायाला विरोध झाला नाही. ज्यावेळी एखादा ग्राहक येतो, शेतकरी येतो, तुमच्याकडून एखादं झाड घेऊन जातो, नेमकं समाधान तुम्हाला त्याच्यात नेमकं कशात मिळतं? मला सगळ्यात महत्वाचं समाधान, एक तर आपल्याकडे जे झाडं घेऊन गेले, आता आपण 15 वर्ष या व्यवसायात आहे
की इथं जागे येऊन सांगतात लोक, किंवा माझं एक्झिबिशनला पुशेगावला मोठा स्टॉल असतो की तिथं लोक येऊन सांगतात आम्हाला यंदा फळं चांगली खायला मिळाली, होय. आंबा 1 नंबर निघाला, नारळ 1 नंबर निघाला. सगळ्यात मोठं समाधान ते असतं. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो, ज्यावेळेला तुमच्याशी लोक चर्चा करत असतात त्यावेळेला बाजूचे 10 लोक ऐकत असतात. हा ही मगाशी तुम्हाला मुद्दा मांडला, जी माउथ पब्लिसिटी ही व्यवसायाची आहे, ह्या जाहिरात बाजूला व्यवसाय नाही. बरं. ते मोठमोठे बॅनर लावून हा व्यवसाय होत नाही, की तुम्ही स्वतः रिझल्ट घेतल्याशिवाय तुम्ही मला सांगत नाही, बरोबर आहे. तो चर्चा करत नाही. आणि हे सगळ्यात मोठं समाधान आहे. वा, म्हणजे अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. सर्वश्रेष्ठ आहे. आणि जीवनामध्ये सगळ्यात घेणाऱ्या ग्राहकाची विश्वासार्हता. विश्वासार्हता. झाड दिले तेच झाड मिळालं आणि एक म्हणजे नंबर झाड त्या ग्राहकाला जो अनुभव आला नक्कीच तोच खरा या व्यवसायाचा आधार आहे. व्यवसायातला आलं. जर त्या ग्राहकाला जर चुकीचा अनुभव आला तर तो जसं चांगली गोष्ट 100 लोकांना सांगतो सांग. तशी वाईट 200 लोकांना हो, सांगतो. उलटी वाईटाचा लवकर बाहेर फेकलं जात. हा. त्याच्यामुळं पहिल्यापासूनच आता या व्यवसायाचं तुमचं अंतिम ध्येय काय, अंतिम स्वप्न काय आहे? मला जितक्या मोठ्या, मला सगळीकडे जिकडे बघायला इकडे माझ्या नर्सरी जागे सगळीकडे झाडं मला फक्त बघायचे आहेत, की जेणेकरून माझं इतकं मला पार्किंगला जागा राहिली नाही पाहिजे. आता तर नसतेच, पार्किंगला सुद्धा जागा राहिली नाही पाहिजे, इतकं माझ्याकडे कस्टमर माझ्याकडे सगळे असे असले पाहिजे, तेवढंच माझं ध्येय. वा. आणि सतत माझे मातीने हात भरले पाहिजेत. हे संपूर्ण जे कार्य तुम्ही केलं, हे कार्य झाल्यानंतर तुम्हाला असं काय आता वाटतं का की बाबा नाही अजून एखादा पुरस्कार मला शिल्लक राहिला, आतापर्यंत मिळालेले पुरस्कार आणि अजून एखादा पुरस्कार राहिला शिल्लक? समाजानं मला भरपूर मत दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा माझा उद्देश होता महाराष्ट्र शासनाचा एखादा पुरस्कार असावा, तोही मला मिळाला. त्याच्या व्यतिरिक्त मला पुरस्काराची अपेक्षा राहिलेल्या नाहीत. सेंद्रिय शेतीचे मिळाले, परत शासनाचे मिळाले, खाजगी कंपन्यांचे मिळाले, व तुमचं विक्रमी उत्पन्नाचे मिळाले. त्यामुळे सगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळाल्यात, मुलाखती झाल्यात. त्यामुळे आता असं काय राहिलेलं नाही की आता त्याच्यापेक्षा वेगळं काय. आता लोकांच्या संपर्कात आणि लोकांच्यासाठी वेगवेगळा अनुभव देण्यातच ह्यातच सगळं महत्वाचं वाटतंय. जी काही झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण, आता हे जे झाड आपल्याला दिसतंय पाठीमागे, मिनी तगर मध्ये येतं. हे कशाचं झाड आहे? मिनी तगर. मिनी तगर. हे असे त्याला लहान लहान फुलं येतात. कमी जागेत झाड लहान येतं पण ह्याला फुलं भरपूर येतात. ही मिनी तगर आहे. मग याला वास सुगंध वगैरे नाही, काय नाही. काय नाही, याला फक्त सुगंध दिसण्यासाठीच हे झाड आहे. सुंदर झाड आहे ते. हे पारिजातक आहे. पारिजात. हा, हे पारिजातकाचं वैशिष्ट्य. हे डॉर्फ व्हरायटी आहे. हे हा. फक्त ज्यांना जागा नाही, कुंडीत वगैरे, कुंडीत येणार डॉर्फ व्हरायटी. येस. याला फुलं पण लवकर येतात आणि म्हणजे हे शहरी भागासाठी शहरी उपयुक्त झाड भागासाठी आहे. चांगलं चांगलं आहे. म्हणजे ज्यांना जागा कमी आहे, गॅलरीत वगैरे असं त्याच्यात हे ठेवू शकते. बर. ही सुपारीची झाड आहेत. सुपारी. हा, सुपारी. पण हे आता इथं आपण कुंडीमध्ये लावलंय, हे तर टू हे इन वन उपयोग होतो याचा. ज्यावेळी एक तर तुम्हाला शो पीस पण होतो, हा. आणि पुढे झालं की ह्याचं उत्पन्न मोठं आहे. विठ्ठल म्हणून हे सुपारीचं नाव आहे. येस येस. ही व्हरायटी वेगळी आहे आणि फास्ट आहे. याच्यानंतर हे बॉन्स आहे. हे 7-7 वर्षाचे बॉन्स आहेत. हे मित्रांनो, झाड मोठे आहेत. हे जे दाखवत आहेत हे आहेत बॉन्स आहे. कमी जागेमध्ये अतिशय सुंदर असं हे झाड आहे. हे पलीकडचं कापूर, जे आपण भीमसेन कापूर बनवतो, हे भीमसेन कापराचं झाड आहे. त्याच्या पलीकडचं आहे ते बोगनवेल आहे. त्याच्या एक प्रकार, एका याच्यावर 5 प्रकारचे येते. हे ग्राफ्टिंग आहेत ते सगळे. आणि ते पलीकडचं कोपऱ्यात आहे. हा. त्याला झेड प्लांट पण म्हणतात. हे का? हा, झेड प्लांट पण म्हणतात. आणि त्याला कुबेराचं पण झाड म्हणतात आपल्याला. झेड प्लांट आणि कुबेराचं कुबेरा. झाड. हे शो पीसेस आहेत. हे हे टिकोमा पर्पल कलर मध्ये येतो. हा टिकोमा म्हणून येतो. हे सगळे शो पीस आहेत. या इकडे गुलाब आहे. आपण गुलाब आता पाहूया. तर गुलाब किती प्रकारचे आहेत अंदाजे? गुलाब आपल्याकडे भरपूर आहेत कलर. हे सगळं बघा, सगळे प्रकार आहेत. हे पुढची झाडं कशाची आहेत? हे लिंबू आहेत. हे लिंबू सगळ्यात महत्त्वाचं, याच्याबद्दल जरा माहिती द्या. ही 12 लिंबू आहेत. त्याला कंटिन्यू वर्षभर लिंबू येते. संपूर्ण 12 लिंबू आहे. 12 कंटिन्यू लिंबू येणार आहे. म्हणजे कोणत्याही सीझन मध्ये या झाडाला लिंबू मिळणार. आता याच बाजूला घ्या इथं तुम्ही. हे पहिले हनुमान फळ आहे. तेवढ्या रोपांना बघा आता त्याला फुलकळे आहे. हनुमान फळ आहे ते. हनुमान फळ. हा, त्याच्या शेजारी हा पिवळा सोनचाफा आहे. हे आपला हिरवा सोनचाफा. हिरवा सोनचाफा. हा हिरवा सोन. ही ह्याला हे म्हणतात तोंडा पुढं नाही त्याला गोकर्ण.
गोकर्ण शंकराचं फुल. ही शमी हे तुम्हाला कदाचित माहित असेल. शमी ह्याचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, हे 1000 बेलाची पानं या तेव्हा ह्याचं एक पान. अरे वा. इतकं शास्त्र गणपतीला आणि शंकराला श्रावणात आहे, म्हणजे या महिन्यात सगळ्यात जास्त महत्व. शमी नाव आहे. शमी हे सोनचाफा आहे. हा सोनचाफा. सोनचाफा. हे तुमच्या दारामधलं सोनचाफ्याचं आहे, झाड सोनचाफा. किती मोठं झाले हा, फुलं बघा त्याला. प्रेक्षकांनी आपण पाहू शकतो. सगळे फुलं म्हणजे कदाचित हे फुलं तोडायला पण कंटाळा झाला नाही, आम्ही तोडत नाही. इतकी प्रचंड फुलं या झाडाला आहे. हे सायकस म्हणून येतं गार्डनिंग मध्ये प्रकार. सायकस. हा सायकस. हा चापा आहे, ग्राफ्टिंग चापा आहे तो. खाली बघा कलम आहे त्याला कुंडीत. तुम्हाला कमी जागेत जर शो पीस म्हणून सुद्धा ठेवता येईल. म्हणजे याची उंची जास्त वाढत नाही आणि उंची वाढत नाही. ह्याला बुश किती झाले बघा. आणि याला सुगंध आहे. सुगंध आहे. मित्रांनो, हे तुम्हाला घरामध्ये लावण्यासाठीचं झाड आहे चांगलं सुंदर. या केशरंबा आहे. अशी बरीच झाडं आहेत मित्रांनो. द्राक्ष. हे द्राक्षांची रोपं आहेत. हे फणसाचं फणस हा रोप आर्ली आहे. फणस आहे. ह्याला वर्षभर फणस आहे. त्याच्यानंतर हे गोड चिंच आहे. चिंच, गोड चिंच आहे. शेवगा, हा शेवगा आहे. हे पुन्हा इकडे लिंबू, लिंबाचं मोठी झाड झाडं. आहे. डाळिंब. हे इथं मला वाटतंय डाळिंब. हे डाळिंब, पांढरी जांभळ आहे. ही पांढरी जांभळ, हे डाळिंबाचं झाड, हे इकडं वडाची झाडं, चेरी. चेरीची झाडं. म्हणजे तुम्हाला जे हवं मिळवण्यासाठी तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर श्रुतिका नर्सरी इथं नक्की भेट द्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.